Hello students, in today's lecture we are going to talk about the remaining 3 phases of menstrual cycle. पहिल्या फेज बद्दल बोललो होतो, आता अगेन परत आपण याला कन्सिडर नाही करणार. लास्टली फक्त हार्मोन कोणते आहेत एकदा त्याच्यावरती नक्की फोकस करणार. दुसऱ्या फेजकडे जाऊयात. द सेकंड फेज इज प्रॉलिफरेटिव्ह और द फॉलिक्युलर फेज. सेकंड फेज बद्दल बोलूयात आपण. इट्स अ proliferative or follicular phase. Now this phase is also known as we talked earlier, either post menstrual phase or pre ovulatory phase. ह्या फेजला नावं दिलीत, फक्त कुणाच्या अगोदर कुणाच्या नंतर अशा पद्धतीने ते परफॉर्म होतात अकॉर्डिंगली, जस्ट फक्त त्यांचे नेम आहेत. प्रॉलिफरेटिव्ह का, तर ह्या फेजमध्ये एंडोमेट्रियमची जी काही लेयर आहे ही हळूहळू रिपेअर होऊन डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. जिथे मेन्स्ट्रुअल फेजमध्ये 1 mm थिकनेसची एंडोमेट्रियम वॉल होती, ती आता अजून थिक होऊन 3 to 5 मिलीमीटरपर्यंत चालली. इट्स अ गुड साइन फर्स्ट. देन सेकंड थिंग, ह्या फेजमध्ये जे काही ग्राफियन फॉलिकल्स आहेत यांच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला ग्रोथ होताना दिसून येते. मग यांच्यामधली ही जी काही ग्रोथ फेज आहे जस्ट बिकॉज ऑफ सर्टन हार्मोन्स, आणि ते काय आहेत, कशा पद्धतीने परफॉर्म होतात यांच्याबद्दल आपण ह्या पार्टमध्ये बोलूयात. बरं, इट अकर्स इन बिटवीन. केव्हा घडते? इट अकर्स in between the end of menstrual cycle and the release of ovum. Means what? Ovulation. हे समजतंय? असं सांगितलं ना आपण. पहिली फेज कोणती सांगितली? इट्स अ मेन्स्ट्रुअल फेज. दुसरी फेज जी पाहतोय ती प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे, जी आत्ता आपण कन्सिडर करतोय. म्हणजे ही केव्हा घडते? इन बिटवीन द एंड ऑफ मेन्स्ट्रुअल फेज. ही संपते तेव्हा ही घडते, आणि जेव्हा ओवम रिलीज होतील तेव्हा. म्हणजे कोणती फेज? ओव्युलेशनची फेज, ओव्युलेटरी फेज. सो इट अकर्स इन बिटवीन द मेन्स्ट्रुअल फेज अँड द ओव्युलेटरी फेज, अँड इन बिटवीन फेज इज नोन ॲज द प्रॉलिफरेटिव्ह फेज और फॉलिक्युलर फेज. ओके. आता जर ड्युरेशनबद्दल बोलायचं असेल, जसं आपण इथे सांगितलं, यांचं ड्युरेशन किती होतं? 4 to 5 days. It is most variable phase among all 4 phases. Most variable. जर चुकून MCQ विचारला की मेन्स्ट्रुअल सायकलमधल्या सगळ्या फेजेसपैकी जास्त फ्लक्च्युएटिंग फॉर्ममध्ये किंवा व्हेरिएबल फॉर्ममध्ये जर कोणती फेज असेल तर ती आहे प्रॉलिफरेटिव्ह. का, कशामुळे, आपण याच्या अगोदर इथे पाहिलेलं आहे. आता ही मोस्ट व्हेरिएबल आहे, दॅट मीन्स इट टूक नियर अबाउट 10 to 12 days ऑफ अ सायकल. 10 ते 12 दिवस घेते. किंवा ह्याच्यानुसार जर सांगायचं असेल, इट ॲक्च्युली गेट परफॉर्म्ड फ्रॉम 5th day ऑफ सायकल टू द 13th day ऑफ सायकल. जर सायकल वाढलेली असेल तर फक्त 13व्या दिवसापर्यंत राहील का? ती नाही, ती 15th day, 16th day, 17th day चालेल. फक्त 14th day हाच ओव्युलेशन लक्षात ठेवायचा नाही आहे. एक रँडमली इन जनरल 28 daysची जी सायकल आहे त्याच्यापैकी शेवटचे 14 days आणि मग उरलेले जे 14 days आहेत, म्हणजे बरोबर 14th day आणि 14 day दोघांमध्ये फरक आहे. 14 दिवस आणि 14व्या दिवशी हा फरक आहे. 14 डेला ओव्युलेशन होतं. मग हा मधला जो पिरियड असेल हा प्रॉलिफरेटिव्ह फेजचा येतो, आणि पहिले स्टार्टिंगचे 3 ते 4 जे फेज असतील ते मेन्स्ट्रुअल फेजचे येतात. म्हणजे ही फिक्स आहे. सगळ्यात शेवटची जी ल्युटियल फेज आहे 14 डेजची, ओव्युलेशनला 1 दिवस लागला. स्टार्टिंगचे जे आहेत ते 3, 4, 5
5 दिवसांमध्ये संपतेच. म्हणजे मधला जो पिरियड आहे हा मात्र व्हेरिएबल असतो. काहींमध्ये 10 दिवस असेल, काहींमध्ये 12 दिवस असेल, काहींमध्ये 9 दिवसच असेल, काहींमध्ये अजून 13 दिवस असेल. सो मोस्ट फ्लक्च्युएटिंग, मोस्ट व्हेरिएबल फेज इज प्रॉलिफरेटिव्ह फेज. हिला कन्सिडर केलं जातं. बरं, आता याच्यामध्ये काय होते पहिल्यांदा आपण ह्याच्याबद्दल बोलूयात. ओव्हरियन सायकलमध्ये काय काय घडते. आता जसं आपण ह्या प्रॉलिफरेटिव्ह फेजकडे चाललोय, हा प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे आपला. म्हणजे आपण इथपर्यंत आलो होतो प्रायमॉर्डियलपासून प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी टू सेकंडरी फॉलिकल. अँड देन हे जे काही पुढचे आहेत कोण की जे काही टर्शरी फॉलिकल असतील, इट गेट चेंजेस इन टू द ग्राफियन फॉलिकल. दॅट मीन्स इट फर्दर दॅट फॉलिक्युलर ग्राफियन फर्दर प्रोसीड into the or get transformed into the mature graphian follicle. ह्या फेजमध्ये, मेन्स्ट्रुअलच्या फेजमध्ये प्रायमॉर्डियल टू प्रायमरी, प्रायमरी टू सेकंडरी इथपर्यंत पोहोचलो. आता पुढच्या फेजमध्ये काय, पुढच्या फेजमध्ये अजून पुढची ग्रोथ. कारण ओव्हरियन सायकलमध्ये ॲक्च्युअल मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल कोणत्या फेजमध्ये घडतात, प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये परफॉर्म होताना दिसून येत आहेत. जाऊयात आपण. काय सांगितलं त्यांनी, जे काही इथे सेकंडरीपर्यंत आलो होतं ना. सो दॅट सेकंडरी फॉलिकल फर्दर गेट कन्वर्टेड इन टू द टर्शरी अँड टर्शरी गेट कन्वर्टेड इन टू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. मग आता हे सगळे चाललेत का, इथे पाहिलं ना आपण. प्रायपासून इथे गेले 1ला, काही जातात प्रायमरी फॉलिकलपर्यंत, प्रायमरीपासून काही सपोज सेकंडरीला गेले, पण तिथून पुढे मात्र ते असे काही काही नाही राहत. फक्त एकमेव एक हा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होतो. अँड द रिमेनिंग सेकंडरी फॉलिकल आर गेट डिजनरेटेड. आणि याच्यासाठी आपण एक टर्म पाहिली होती. अँड दे आर गेट टर्म्ड ॲज ॲट्रेशिया. टर्मिनॉलॉजी, बेबी गर्लच्या बर्थ टाईमला त्यांच्या ओव्हरीमध्ये आपण आपल्या टेक्स्टबुकनुसार असं समजूयात 40,000 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स प्रेझेंट आहेत त्या बेबी गर्लच्या वूममध्ये. जेव्हा ते मॅच्युरिटी लेवलला पोहोचेल, किंवा ते जेव्हा मॅच्युरिटी लेवलला पोहोचतात तोपर्यंत ते 40,000 राहतात. जेव्हा मॅच्युरिटी लेवलला पोहोचतात त्या 40,000 पैकी एव्हरी मंथला अल्टरनेटिव्ह ओव्हरी स्टार्ट टू रिलीज एग ड्युरिंग दिस सायकल. हे जे एग रिलीज होतात, मग एकाच वेळेला कितीतरी प्रायमॉर्डियल फॉलिकल्स हे बाहेर पडतात ओव्हरीमध्ये. त्यातले काही प्रायमरीला पोचतात, काही सेकंडरीला पोचतात. बट आउट ऑफ दॅट ओनली 1 रिचेस टू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. अँड द रिमेनिंग ऑल दॅट प्रायमरी फॉलिकल और सेकंडरी फॉलिकल गेट डिजनरेटेड, डिकम्पोज होऊन जातात, डिजनरेट होऊन जातात. अँड इट गेट टर्म ॲज ॲट्रेशिया. याला काय म्हणणार आहोत आपण, ॲट्रेशिया. Now this developing follicles start to secrete, फार महत्त्वाचं, they start to secrete estrogen hormone. इथे पाहूयात आपण ओव्हरियन फॉलिकल. इथे ओव्हरियन फॉलिकलमध्ये हे जे काही इस्ट्रोजेन आहे ही लेवल वाढायला सुरुवात झाली. कारण असं आहे, एकदा ते मॅच्युअर झाले, कोण, ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर झाल्यानंतर ते काय करतायत, इस्ट्रोजेनच्या सिक्रेशनला सुरुवात करतायत. इथे कोण वापरला होता, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि एक प्रोस्टाग्लॅंडिन होता. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही पण कसे होते, इथे लो होते. पहा, इथे आपण 2 गोष्टी लक्षात ठेवल्या. ह्या केसमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन पहिल्या याच्यामध्ये अगदी नॉर्मल होते. त्याच्यानंतर मात्र इस्ट्रोजेनने काय केलं आहे, ग्रिप घेतली, म्हणजेच हे वरती त्यांचा ग्रोथ वाढला. नाव सो एंडोमेट्रियम बिगिन टू रिजनरेट. आता ह्या फेजमध्ये अजून एक इथे आपल्याला काय चेंज दिसला होता, ह्याच्यामध्ये एंडोमेट्रियमची वॉल डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली. सो द डेव्हलपमेंट ऑफ एंडोमेट्रियम स्टार्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस इस्ट्रोजेन. 2 बदल घडत आहेत आणि 2 टाईपचे हार्मोन आहेत प्रत्येक फेजसाठी. 2 टाईपचे हार्मोन कोण, गोनॅडोट्रोपिन हार्मोन, ओव्हरियन हार्मोन. गोनॅडोट्रोपिनने त्यांचं काम केलं, FSH LH दाखवला. आता सध्या आपल्याला इन्फ्लुएन्स कोणाचं दिसणार आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचा. कारण ह्या फेजमध्ये कुणाची डेव्हलपमेंट दिसते, फॉलिकल्सची. आता ओव्हरीने सिक्रेट केलेल्या हार्मोनबद्दल बोलूयात, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन.
जेव्हा हे मॅच्युअर होत आहेत तेव्हा ते काय सिक्रेट करतायत, दे स्टार्ट टू सिक्रेट इस्ट्रोजन अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस इस्ट्रोजन हार्मोन, इस्ट्रोजन इथे वाढलाय ना, हा पार्ट जर इथून असा पाहिला तर हा इकडे वरती इन्क्रीज होताना दिसतोय. सो इन्क्रीजिंग इन द लेवल ऑफ इस्ट्रोजन दे फर्दर हेल्प टू रिजनरेट एंडोमेट्रियम वॉल. एंडोमेट्रियमची वॉल काय व्हायला लागली, हळूहळू रिपेअर होऊन तिचं थिकनेस वाढायला लागला. थिकनेस कितीपर्यंत जाऊन पोहोचला, 3 to 5 मिलीमीटर थिकनेस. नाव दे ऑल्सो हेल्प इन द रिजनरेशन कुणाकुणाचं होतं हां, रिजनरेशन. एंडोमेट्रियम तर स्टार्ट झालेच. देन एंडोथेलियल सेल्स, एंडो आतमधल्या, थेलियल लेअर तयार करणाऱ्या म्हणजे एंडोमेट्रियमच्या ज्या इनर लाइनिंगच्या सेल्स आहेत त्या. देन सांगितल्यात युटराईन ग्लँड अँड नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स, जे रप्चर झालं होतं ब्लड वेसल्स. आता मी काय काय गोष्टी लक्षात ठेवणार. पहिल्यांदा फेजचं नाव मला लक्षात आहे, प्रॉलिफरेटिव्ह अँड फॉलिक्युलर. किती दिवस चालली, 10 ते 12 दिवस. कशी ही फेज, व्हेरिएबल फॉर्ममध्ये. बरं, ह्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये नक्की काय घडते, ओव्हरीच्या बाबतीत जी सेकंडरी फॉलिकल होते ते मॅच्युअर झाले. मॅच्युअर फॉलिकल झाल्यामुळे हार्मोन कोणता सिक्रेट केला त्यांनी इस्ट्रोजन सिक्रेट केला. इस्ट्रोजन हार्मोनमुळे काय झालं, इस्ट्रोजन हार्मोनमुळे एंडोमेट्रियमची जी वॉल आहे ती तयार व्हायला लागली. त्याचबरोबर अजून काय काय तयार झाले, एंडोथेलियल ज्या सेल्स होत्या त्या डेव्हलप व्हायला सुरुवात झाल्या. युटेराईनच्या ज्या इंटरनल ग्लँड असतात, जे सिक्रिशन करतात, ह्याच्यामध्ये म्युकस वगैरे सिक्रिशन होतं, ते सिक्रिशन करणारे ज्या ग्लँड आहेत त्या परत नव्याने तयार झाल्या. ब्लड वेसल्स जे रप्चर झाले होते ह्या केसमध्ये, हे सुद्धा परत नव्याने डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. इथे जेवढे काही त्यांनी जे तोडलं फोडलं सगळं जे काही केले परत नव्याने तयार करतात. ब्लड वेसल्स रप्चर झाल्या, ब्लड वेसल्स तयार झाल्या. एंडोमेट्रियमची वॉल जी आहे ही रप्चर झाली, वॉल तयार व्हायला सुरुवात झाली. एंडोथेलियल सेल्स ज्या होत्या इनर लाइनिंगला प्रेझेंट असणाऱ्या सेल्स परत नव्याने तयार व्हायला सुरुवात केली. ग्लँड असलं सर्व रप्चर झालं ना, इंटरनल पार्टच म्हणजे मधला तो सर्वात इनरमोस्ट जो एंडोमेट्रियमचा लेअर असतो तो पूर्ण अबॉर्ट होतो आणि बॉडीच्या बाहेर तो एक्सपेल केला जातो. ते सगळं परत नव्याने डेव्हलप करायचं काम इथे होतं. डेव्हलप होत आहेत, वाढत आहेत, म्हणून प्रॉलिफरेटिव्ह फेज. फॉलिकल्समध्ये डेव्हलपमेंट दिसते म्हणजेच त्याला म्हणणार आपण फॉलिक्युलर फेज. हे महत्त्वाचं. बरं, हे सगळं होऊन यांच्यामध्ये थिकनेस किती दिसलं आपल्याला, द थिकनेस ऑफ द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम वॉल इज नियर अबाउट 3 to 5 मिलीमीटर झालं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात, जशा आपण इकडे लक्षात ठेवल्या तशा आपण इथे पण खाली ह्याच्यासाठी तयार करून ठेवूया. बघू, जेवढे लक्षात राहतील तेवढे लक्षात राहतील. ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला, जेव्हा सेकंडरी फॉलिकल्स मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल फॉर्म होतात तेव्हा हे काय सिक्रेट करतात, इथे इस्ट्रोजनची लेवल वाढली. इथे कोण होतं, FSH. इथे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन कशी होती, लोअर, कमी. कुणाच्या इन्फ्लुएन्समुळे एंडोमेट्रियम वॉल ब्रेकडाऊन झाली, प्रोस्टाग्लॅंडिन. इथे हार्मोन कोणता आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. काय केलं, प्रायमॉर्डियलपासून त्याचं कन्व्हर्जन प्रायमरी टू सेकंडरी केलं. सेकंडरीपासून आता कुठे जाऊन पोहोचले, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. खूप वेळेला झालंय. प्रायमॉर्डियल टू प्रायमरी और सेकंडरी ही फर्स्ट मेन्स्ट्रुअल फेज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. एक्सक्यूज मी. देन सेकंडरीपासून टर्शरीपासून हे झाले मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. जेव्हा यांच्यामध्ये कन्वर्ट होतील म्हणजेच हे आता हळूहळू काय करतील, इस्ट्रोजेनची जी लेवल आहे ना ही वाढायला सुरुवात करते. आणि जशी इस्ट्रोजेनची लेवल वाढते तशी एंडोमेट्रियमची वॉल तयार होते, एंडोथेलियल सेल तयार होत आहेत, काय ब्लड वेसल्स असतील त्यांचं नेटवर्क नव्याने तयार होतं आहे, युट्रेनचे ग्लँड असतील ह्या नव्याने डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. म्हणजे मला पहिल्या फेजमध्ये लक्षात ठेवलं मी, इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन लो, प्रोस्टाग्लॅंडिन आला, त्याच्यामुळे एंडोमेट्रियमची वॉल ब्रेक झाली आणि ह्याच्यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे प्रायमॉर्डियल टू प्रायमरी किंवा सेकंडरीपर्यंत जाऊन पोहोचले. दुसऱ्या फेजमध्ये काय लक्षात ठेवलं की जे सेकंडरी फॉलिकल आहेत त्यांच्यापासून मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल झाले आणि मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलने काय सिक्रेट केले, त्यांनी एस्ट्रोजन सिक्रेट केले. एस्ट्रोजनची लेवल वाढली तर हे सगळं तयार झालं. आता तुम्हाला हे असे एक एक फेज एक्सप्लेन करायला कुणी नाही विचारत. तुम्हाला क्वेश्चन्स असे असणार आहेत, ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ विच हार्मोन देर इज अ
formation of or regeneration of endothelial cells or the endometrium wall. एंडोमेट्रियम वॉल्स सेकंड फेजमध्ये पुन्हा मुळे परत नव्याने डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली. कोण हार्मोन होता तो? इस्ट्रोजन. प्रायमरी किंवा प्रायमॉडियल जे फॉलिकल्स होते ते सेकंडरीपर्यंत पोहोचले अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ विच हार्मोन? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकलची डेव्हलपमेंट फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनाला मॅच्युअरपर्यंत जाऊन पोहोचला, मग त्याने इस्ट्रोजन सिक्रेट केला. आणि इस्ट्रोजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ह्या एंडोमेट्रियम वॉलच्या रिफॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग थिकनेस वाढली. इथे किती होती? 3 to 5 mm झाली. इथे किती होती? जस्ट 1 mm. व्हेरी थिन थिकनेस अशी एंडोमेट्रियम वॉलची कोणत्या फेजमध्ये होती? मेन्स्ट्रुअल फेजमध्ये. सर्वात हाय थिकनेस एंडोमेट्रियम लेअरची कोणत्या फेजमध्ये मेंटेन केली गेली? सिक्रेटरी फेजमध्ये. किती होती ती? 10 mm. हे समजतं आहे. म्हणजे कंपॅरेटिव्ह पण स्टडी झाला पाहिजे, सब्जेक्टिव्ह स्टडी झाला पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्हसुद्धा स्टडीसाठी आपण प्रिपेअर करतो आहे ह्या सर्व टॉपिकमधून. आता पहिली आणि दुसरी फेज अगदी लक्षात राहिली, अगदी कन्फर्मली. ह्याच्यामध्ये नवीन काय काय थिंग्स आल्या? फर्टिलायझेशन होत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी एक टर्म काय वापरली? इट्स अ फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. दफन करून टाकले, वापरच नाही झाला त्याचा काही, गेले ते, संपलं त्यांचं काम. सर्वात महत्त्वाचं, ही जी काही एंडोमेट्रियमची जी वॉल होती ती ब्रेकडाऊन झाली कुणामुळे? प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे. आणि ह्यांच्यामुळे काय झालं? प्रोस्टाग्लॅन्डिनची लेवलमुळे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी झाला. मग हा कमी झाला तर त्याच्यामुळे काय झालं? वॉल ती ब्रेकडाऊन झाली आणि मग मात्र पुढे जाऊन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे त्यांचं कन्वर्जन झालं. कारण आपण ह्या पार्टला वाईप आउट करणार आहोत. आता जाऊयात आपल्या थर्ड फेजकडे. सर्वात छोटी, सर्वात क्यूट फेज आहे ती. छोटीशी, जास्त त्रास देत नाही आपल्याला ती. ह्या तिन्ही फेज कोणत्या फेजमध्ये येतात? फॉलिक्युलर फेज, ऑल ल्युटियल फेज आपण सगळ्यात वरती मेन्शन केले, फॉलिक्युलर फेज. तिसऱ्या फेजबद्दल बोलूयात. द थर्ड फेज इज ओव्ह्युलेटरी फेज, वन ऑफ द शॉर्टेस्ट फेज. ही काय आहे? सर्वात स्मॉल, सर्वात शॉर्ट अशी फेज आहे. ड्युरेशन किती असेल रे? इट अकर्स ऑन द 14th डे ऑफ सायकल. 14th डे ऑफ सायकल. आता तुम्हाला थोडंसं इथे बारीक लक्ष द्यायचं आहे. इट अकर्स ऑन द 14th डे, 14व्या दिवशी. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. बट द कंडिशन इज, ती सायकल किती असली पाहिजे? 28 डेजची. कसं काय? ह्याला थोडंसं आपण हे सगळं पुसून आहे ना एकदा छान सर्वात शेवटी याच्यावरती बोलणार आहोत. बरं, त्याच्यानंतर अजून काय काय चेंजेस होतात त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना एक कन्सिडर करूयात. सगळ्यात महत्त्वाचं, आता ह्या फेजमध्ये होतं काय? शॉर्ट फेज कळाली, किती कोणत्या दिवशी होते ती, किती दिवसांची नाही, 1 डे आहे. देन त्याच्यानंतर ह्या फेजमध्ये नक्की काय होतं रे? सपोज मी इथे आले ओव्हरियन याच्यामध्ये. आता ह्या फेजमध्ये जर कंडिशन पाहिली तर जे काही ल्युटिनायझिंग हार्मोन होती यांची लेवल वाढायला स्टार्ट होते. ह्यांच्यामुळे काय होतात? हे रप्चर होणार आहेत. म्हणजे ह्या केसमध्ये ल्युटिनायझिंग हार्मोनचा रोल महत्त्वाचा आहे. जे ओव्ह्युलेशन परफॉर्म होते ना, माझं लक्ष ह्या येल्लो कलरचा वरती जो काही एक मस्त असा काय म्हणतो आपण त्याला, कर किंवा एक अशी ग्रीप घेतली, हा जो वरचा कर आहे हा इंडिकेट करतो की ह्या फेजमध्ये ह्या हार्मोनचं फार महत्त्व आहे. ल्युटिनायझिंग हार्मोन हा काय करतो? हा पॉझिटिव्ह फीडबॅक देतो. आता 2 टाईपचे फीडबॅक असतात. म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतो आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतं. जसं फॉर एक्झाम्पल मला माझ्या ब्रेनबद्दल बोलायचं आहे. एखादी गोष्ट मी माझ्या ब्रेनला सांगितली की मेन्स्ट्रुअल सायकल हा टॉपिक फार डिफिकल्ट आहे, फीडबॅक गेला निगेटिव्ह. मग नेक्स्ट टाईम जेव्हा किंवा मी ती मेन्स्ट्रुअल सायकल पाहेल किंवा मी त्याला रीड करेल तेव्हा माझा ब्रेन मला काय सांगणार आहे? अरे ते डिफिकल्ट आहे, नको. आणि ती मला आवडणारच नाही. कारण माझ्या ब्रेनला फीडबॅक कुणी दिला आहे? मी. फीडबॅक कसा होता? निगेटिव्ह. इम्पॅक्टसुद्धा कसा येणार आहे? निगेटिव्ह. ह्या केसमध्ये काय होतं? ल्युटिनायझिंग हार्मोन हे पॉझिटिव्ह फीडबॅक देतात. येस, बरं झालं, आता हा जो काही ल्युटिनायझिंग हार्मोन आहे हा रिलीज होतोय. जेवढ्या अमाऊंटमध्ये ल्युटिनायझिंग हार्मोन रिलीज होतोय हे पॉझिटिव्ह फीडबॅक देतात. अजून ते रिलीज करतात. पॉझिटिव्ह छान फीडबॅक आला, मी फीडबॅक दिला ब्रेनला की सारखं हे पाहून एवढ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लेक्चर्स ऐकून मला मेन्स्ट्रुअल सायकल समजली. माझ्या ब्रेनला मी फीडबॅक दिला. मी नेक्स्ट टाईम परत रीड करताना माझं ब्रेन काय सांगणार आहे? येस, मेन्स्ट्रुअल सायकल तुला समजली.
हे इतकं सोपं मेकॅनिझम असतं. हे मेकॅनिझम हार्मोनच्या बाबतीत पण लागतं आणि ह्याच्यामुळे काय झालं, ल्युटेनायझिंग हार्मोनने ओव्युलेटरी फेजमध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक दिला. पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे हा जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होता हा रप्चर झाला आणि आतमधला सेकंडरी ओसाइट रिलीज झाला. ह्या फेजमध्ये काय घडतंय, ओव्युलेशन. ओव्युलेशन म्हणजे काय, देर इज अ रप्चर ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल and secondary oocytes get released. It is called as ovulation, and that ovulation perform because of the positive feedback mechanism of that luteinizing hormone. छान आहे. चला पाहूयात पुढे अजून. झाला आपला पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम बद्दल बोललो आपण. दे प्रोव्हाइड दी पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. कुणाचा, ल्युटेनायझिंग हार्मोनचा. आता परत एकदा, मेन्स्ट्रुअल फेजमध्ये कोणता हार्मोन आला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. अजून कोण होते, प्रोस्टाग्लॅंडिन. त्याच्यामुळे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कसे झाले, कमी. कोण राहिला, फक्त फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसऱ्या याच्यामध्ये कोण आला होता, एस्ट्रोजेन. एस्ट्रोजेनमुळे काय झाले, हे मॅच्युअर झाले ना. आणि तिसऱ्या केसमध्ये आता कोण आला आहे, आपल्याला आता तिथे वापरायचा आहे तो हार्मोनल लेवल म्हणजेच गोनेडोट्रोपिन हार्मोन म्हणजेच कोणी, हा ल्युटेनायझिंग हार्मोन. पॉझिटिव्ह फीडबॅक दिल्यामुळे दे फर्दर कॉजेस द रप्चर ऑफ कोण, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. हा रप्चर झाला म्हणजे याच्यामधून काय बाहेर पडला, सेकंडरी oocyte इज गेट रिलीज अँड द डे at which there is a release of that secondary oocyte, it is called as the ovulatory day. कोणत्या दिवशी एग ओव्युलेट होता तो ओव्युलेटरी डे असतो. मग ते तिथून बाहेर पडेपर्यंत तोपर्यंत जर मेल गॅमेट आलेले असेल तर फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झालं म्हणजेच ते फर्दर कन्वर्ट होतात प्रेग्नन्सीमध्ये. ओके, नाव दे कॉजेस द कुठे गेले हे. In this phase, that means ovulatory phase, they provide the positive feedback mechanism to the luteinizing hormone and it further causes the rupture of that mature Graafian follicle and there is a release of the secondary oocyte. त्यांनी काय केलं, सेकंडरी oocyteला तिथून रिलीज केलं. आता बऱ्याच वेळेला ह्या फेजमध्ये सम फिमेल मे फील सम माइल्ड और सिव्हिअर pain in their abdominal cavity or in their abdomen. आता आपण ह्या फेजमध्ये बोलायचं राहून गेलं. अगेन हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं. काही फिमेलमध्ये मात्र हे जे मेन्स्ट्रुअल पेन असतं ते हायर लेवलचं सिव्हिअर लेवलला असतं. बऱ्याच वेळेला ॲब्डोमेन पेन फार क्रॅम्प्स वगैरे अगदी हायर लेवलला असू शकतात आणि काहींमध्ये मात्र हे हळूहळू नंतर हे माइल्ड होत जातात. इन द सेम मॅनर अगेन आता ॲज इट इज ओव्युलेटरी फेजमध्ये आपल्याला समजून येत नाही इन केस ऑफ फिमेल. आय एम टॉकिंग अबाउट ओनली फिमेल. सो मेन्स्ट्रुअल जे पेन असेल ते समजून येतं पण ओव्युलेटरी जे पेन असतं ते कधी कधी खूप माइल्ड असतं म्हणजे नाही जाणवत आणि काही केसमध्ये मात्र ते सिव्हिअर असू शकतं कारण त्यावेळेस ओव्हरीच्या आतमध्ये जो मॅच्युअर ग्राफियन होता तो फुटला. आतमधला सेकंडरी oocyte हा रिलीज होतो आणि तेव्हा हार्मोनल चेंजेस त्यावेळेस पहा ना ल्युटेनायझिंग हार्मोनची लेवल किती आहे. हार्मोनल इम्बॅलन्स आले बॉडीमध्ये की हे असे वेगवेगळे चेंजेस आपल्याला दिसतातच. मग चिडचिड होणं, मूड स्विंग होणं किंवा मला हे आवडतं मला ते आवडतं किंवा पटकन इरिटेट होणं, अँग्री जो पार्ट आहे तो हे सगळे हे हार्मोनल चेंजेस आपल्याला दाखवताना दिसून येतात. बरं आता हा झाला ओव्युलेशनचा पार्ट. आता परत एकदा आपण ओव्युलेटरी डेबद्दल बोलूयात. हा सगळ्यात छोटा फेज होता, सगळ्यात छोटा अगदी क्यूटली संपला पण आपला. शॉर्ट फेज सांगितली कोणत्या दिवशी होतोय 14 डेला पण कंडिशन इज दॅट सायकल शुड बी ऑफ 28 डेज. पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम प्रमाणे वर्क केला. पॉझिटिव्ह फीडबॅक कोणाचा मिळाला, ल्युटेनायझिंग हार्मोनचा. म्हणजे ह्या फेजमध्ये ल्युटेनायझिंग हार्मोनची लेवल सर्वात हाय होती. मी जर परत ग्राफकडे आले तर ल्युटेनायझिंग हार्मोनची लेवल सर्वात हाय अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट फर्दर gives instruction so that mature Graafian follicle get ruptured and there is a release of secondary oocyte and the whole process is known as ovulation and this ovulation may experience in some female as mild or the severe abdominal pain. हे अशा पद्धतीने पेन मात्र त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतं सर्टन केसेसमध्ये.
बरं, आता आपण त्या सायकलबद्दल बोलूयात, जे आपण कन्सिडर केलं होतं ते. म्हणजे मी इथे कोणता हार्मोन लक्षात ठेवला आहे? ल्युटेनायझिंग हार्मोन. 3 हार्मोन झाले आपले. FSH पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये इस्ट्रोजेन, तिसऱ्या केसमध्ये ल्युटेनायझिंग हार्मोन. सायकल आपली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. आपण 31 डेज असलेला एक मंथ कन्सिडर केला आहे. आता थोड्या वेळासाठी मी असं समजते की 28 दिवसांची सायकल आहे. पहिल्या दिवशी पिरियड आला, दॅट मीन्स मेन्स्ट्रुअल फेज स्टार्ट झाली. 1 ते 4 एवढ्या दिवसांपर्यंत फर्स्ट फेज झाली. इट्स अ मेन्स्ट्रुअल फेज. आपल्याला ओव्ह्युलेटरी डेज, ओव्ह्युलेशन कोणत्या दिवशी होतं आहे, एक्झॅक्ट 14 हा आकडा येतो का हेच पाहायचं आहे, म्हणून हे एक एक्झाम्पल म्हणून पाहतोय. आता पुढचे मी आता इथून काउंट करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 इथपर्यंत आले. म्हणजे ही 14 डेजची तर सायकल फिक्स्ड आहे, नॉट सायकल फेज. कोणती सायकल आहे ही? लास्ट वन, 4th सायकल, विच इज सिक्रेटरी फेज, फिक्स. मग जर लास्टपासून 14 डेजची ही फिक्स असेल तर बरोबर ह्या डेला काय होणार आहे? ओव्ह्युलेशन. म्हणजे आता आला हा ओव्ह्युलेशन बरोबर एक्झॅक्ट 14th डेला, 14th डे, 14व्या दिवशी, नॉट 14 दिवस ऑल. आणि मग मात्र हे जे काही रिमेनिंग असतील ही झाली आपली सेकंड फेज. आणि आपण ही सांगितली ही फार बदलते इन केस ऑफ 28 डेज सायकल. म्हणजे ओव्ह्युलेशन टेक्स प्लेस ऑन दी 14th डे अँड द मोस्ट फर्टाईल डेज आर 12, 13, 14. अगोदरचे का, नंतरचे का नाही आहेत? बघा, अशी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. इथून काय झाले, चेंजेस झाले, एक रिलीज झाला, ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर तो जो काही सेकंडरी ओसाइट आहे कुणी कॅप्चर केला? फिमरीनने. कुठे पाठवला? इन्फॅन्टिब्युलम असेल, ॲम्प्युला असेल, इस्थमस असेल. आता तो सेकंडरी ओसाइट कुठे चालला आहे? तो चालला आहे युटरसकडे. हे तिथून तिथपर्यंत यायला त्याला वेळ लागतो. तो रिलीज होईपर्यंत फर्टिलायझेशनची साईट कुठे आहे? फर्टिलायझेशन साईट इथे, ॲम्प्युला. इथे फर्टिलायझेशन साईट नाही आहे. म्हणजे हा रिलीज झाल्यानंतर जर सपोज मेल गॅमेट आला तर त्यांचं फर्टिलायझेशन होणारच नाही आहे. हे रिलीज व्हायच्या अगोदर म्हणजे 14व्या दिवसाच्या अगोदर जर फिमेल बॉडीमध्ये किंवा तिथपर्यंत मेल गॅमेट जर जाऊन पोचले तर मेल गॅमेट काय करतात? ट्रॅव्हल करतात युटरसपासून, फेलोपियन ट्यूबपासून त्यांच्या इस्थमस टू ॲम्प्युला, ते पुढे चाललेत. ते ॲम्प्युलाला येऊन पोचेपर्यंत म्हणजे सुरुवातीलाच ते येऊन, कारण फिमेल बॉडीमध्ये हे जे काही स्पर्म आहेत हे सर्टन डेजसाठी, एक 4 to 5 डेजसाठी सर्वाईव्ह करतात, जिवंत राहू शकतात. ते अगोदरच येऊन थांबलेत. आणि इथून ओव्हरीमधून निघालेला तो जो एग आहे तो जर बरोबर, कारण त्यांची फर्टिलायझेशनची साईट काय आहे? ॲम्प्युला. तिथे फर्टिलाइज झाले पाहिजेत. म्हणजे पहिल्यांदा कोण येणं गरजेचं आहे? म्हणजे अर्ली डेज. कुणाच्या? ओव्ह्युलेशनच्या. ओव्ह्युलेशनच्या सुरुवातीचे एक 3 ते 4 दिवस मोस्ट फर्टाईल डेज कन्सिडर केले जातात, कारण हे जे स्पर्म असतात ते बऱ्याच दिवसांसाठी, सर्टन दिवसांसाठी सर्वाईव्ह करताना दिसून येतं. हे कळाले. आता आपण आपली सायकल जी आहे त्यांचे डेज थोडेसे वाढवतोय. आता काय करूयात, आपला हा जो पार्ट आहे तो, हा संपूर्ण सायकल आपली काय झाली? थोडीशी वाढली. किती दिवसांची झाली आता आपली सायकल? आपली सायकल झाली 13 दिवसांची, 31 डेजची. लास्टपासून 14 डेज काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हा झाला 14. म्हणजेच 17th डे जो असेल हा झाला ओव्ह्युलेशनचा. म्हणजे ही झाली 3rd फेज. ही संपूर्ण फेज काय आहे? ही झाली 4th सिक्रेटरी फेज. आणि मग पहिले स्टार्टिंगचे एक 4 to 5 डेज जर धरले तर ह्यांच्यामध्ये हा पिरियड वाढला, डेफिनेटली वाढला. मग जर सपोज त्यांचे 5 डेज जरी फर्स्ट मेन्स्ट्रुअल फ्लो येत असेल तर 6th डेपासून ते 16th डेपर्यंत मोस्ट व्हेरिएबल जी काही सायकल होती ती दिसली ना इथे आपल्याला. हे समजलंय? जर 31 डेज असतील तर ओके. आता जाऊयात आपण अजून एका चेंजकडे. अजून एक चेंज कसा असेल? हे सगळ्या पॉसिबिलिटी तुम्हाला MCQमध्ये येतात आणि नंतर तुम्हाला असं वाटतं अरे हे तर काही घेतलंच नाही आपलं. हे आहे तेच, कंटेंट तोच असतो, फक्त वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात.
इट्स 16, देन 17, देन 18. हे नंबर दिसत असेल मला काउंट करण्यासाठी आहेत ते. 31च्या नंतर परत सपोज पुढे चालू झाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण हे नाही कन्सिडर करत आहे की पहिल्या दिवसापासून चालू झाली ती सायकल. आता आपण एक रँडमली कन्सिडर करतो कोणत्या दिवसापासून सायकल चालू झाली ती. आपल्याला इन्फॉर्मेशन अशी दिली गेली आहे की ही जी काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती 13व्या दिवशी स्टार्ट झाली. एक कोणीतरी गर्ल आहे, त्या गर्लला 13th डे ऑफ द मंथ फर्स्ट पिरियड स्टार्ट झाला. फर्स्ट डे ऑफ पिरियड 13व्या दिवशी त्या महिन्यातल्या 13 तारखेला तिला मेन्स्ट्रुअल फ्लो स्टार्ट झाला. इट्स अ फर्स्ट डे. इथून स्टार्ट झाली, 13पासून स्टार्ट झाली. आता तिची 28 डेजचीच आपण सायकल कन्सिडर करूयात. मग इथून 28 डेज काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 इथे संपते 28 डेजची सायकल. इथून जर सपोज 13th फर्स्ट असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ओव्युलेशनचा डे फाइंड आउट करायचा आहे. 1 2 इथून इथे संपली होती ना 28 डेजची सायकल. दोन इन्फॉर्मेशन दिल्या की 13ला सायकल स्टार्ट झाली. सायकल किती ड्युरेशनची आहे, 28 डेजची. मग 13पासून 28 डेज जर घेतले तर ते पुढच्या महिन्याच्या 9 तारखेपर्यंत येऊन थांबतात. मग आता इथे संपते ना, इथून आपण 14 डेज काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हा 14 आला म्हणजे 14 डेज कंप्लीट झाल्यानंतर त्यांचा ओव्युलेशनचा डे कोणता आहे, ओव्युलेशनचा डे आहे 26. म्हणजे हा संपूर्ण हा इथून इथपर्यंतचा जो फेज आहे ही झाली 4th फेज, ही झाली 3rd फेज. आणि मग इथून 13पासून 13 14 15 16 16 किंवा 17 असे धरूयात आपण 5 दिवस, हे झाले फर्स्ट फेजचे. अँड फ्रॉम 18th डे टू द 25th डे ऑफ मंथ इट इज द सेकंड फेज. सेकंड फेज आपली प्रॉलिफरेटिव्ह फेज. मग ह्यांच्यामध्ये मोस्ट फर्टाईल डेज कोणते, एकदा ओव्युलेशनचा डे समजला की त्याच्या अगोदरचे डेज हे मोस्ट फर्टाईल डेज कन्सिडर केले जातात. हे समजतं आहे. 3 फेज संपवले आपण. अगदी सर्वात शेवटच्या फेजकडे पटकन जाणार. पहिल्या फेजमध्ये आपल्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन लागले, प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन बिचारे लेवल कमी होती. दुसऱ्या केसमध्ये इस्ट्रोजनची जी लेवल आहे ती वाढली आणि त्याच्यामुळे काय झालं की फर्दर जी काही ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, मॅच्युअर ग्राफिन फॉलिकलपर्यंत पोचल्यानंतर इस्ट्रोजन लेवल वाढली. तिसऱ्या केसमध्ये काय झालं, ह्यांच्यामध्ये ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल वाढली आणि याच्यामुळे ओव्युलेशन परफॉर्म झालं. ओव्युलेशन केव्हा होतं, कोणत्या दिवशी होतं, फेज कशी आहे, नक्की घडतं काय, ओव्युलेशनचा डे कसा काउंट करायचा, मोस्ट फर्टाईल डेज कसे कन्सिडर करायचे, सायकल किती डेजची आहे, मग त्याच्यानुसार बाकीच्या फेजेस कसे येतात, संपूर्ण पार्ट आपण इथे पाहिला. अँड नाव वी आर गोइंग टू टेक अप द लास्ट फेज अँड दॅट लास्ट फेज इज सिक्रेटरी फेज. इथेच बाजूला आपण तिला पाहूयात. 4th वन इज सिक्रेटरी फेज किंवा अजून काय नाव दिले तिला आपण, ल्युटिनायझिंग फेज. आय होप तुम्हाला हे सायकल कळाल्या असतील. याच्यावरती बेस्ट काही MCQ असतील, एक इंटरेस्ट म्हणून जर सपोज तुम्ही फाइंड आउट केले आणि त्याच्यामध्ये काही असे क्वेश्चन्स असेल नक्की सॉल्व करा. नाही समजले तर माझ्यापर्यंत फीडबॅक पोहोचवा. ठीक आहे, म्हणजे आपण ह्याच्यावरती अजून थोडंसं बोलूयात. येऊयात आपल्या सर्वात शेवटच्या फेजकडे. आता हा फेज म्हणजे कोणती कधी असणार आहे, सिक्रेटरी फेज. दिस फेज अकर्स इन बिटवीन ओव्युलेशन फेज अँड द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. सायकल होती ट्रू, ही सायकल इथे फर्स्ट फेज चालू झाली इथपर्यंत, इथून परत इथपर्यंत ही झाली सेकंड फेज, इथून सपोज ही आली 3rd फेज आणि ही झाली 4th फेज. मग जर आपण ह्या फेजबद्दल बोलतोय, सो इट ऑकर्स इन बिटवीन द ओव्युलेटरी फेज अँड द बिगिनिंग ऑफ फर्स्ट फेज. सायकल आहे ना ती, सो सायकल आहे म्हणजे काय झालं ते परत पुढची जी नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल येईल त्याच्यामध्ये आणि अगोदर जी परफॉर्म झाली ओव्युलेटरी फेज त्या दोघांमध्ये परफॉर्म होते. सो इट अकर्स इन बिटवीन ओव्युलेटरी फेज and the beginning of next menstrual phase.
आता हे पार्ट फार सिम्पल आहेत, फक्त त्याला कॉम्प्लिकेटेड वेमध्ये लांबलचक करून बोलतात आणि मग क्वेश्चन रीड करताना आपल्याला असं वाटतं अरे मोठा क्वेश्चन आहे, डिफिकल्ट आहे तेच आहे. आपल्या माइंडमध्ये फिक्स असलं पाहिजे, पहिली मेन्स्ट्रुअल फेज आहे, प्रॉलिफरेटिव्ह आहे, देन त्याच्यानंतर ओव्युलेटरी आहे, देन त्याच्यानंतर सिक्रेटरी आहे, आणि मग कोणती फेज कुणाच्या अगोदर कुणाच्या नंतर कशी येते हे लगेच आपल्याला अगदी सिम्पली समजून येतं. सर्वात जर लॉंगेस्ट कोणती फेज असेल तर ती ही आहे, वन ऑफ द लॉंगेस्ट फेज. आता प्रत्येक फेजबद्दल काही ना काही इम्पॉर्टंट सांगितलं. ही 4 to 5 डेजसाठी होती, ह्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं, इम्पॉर्टंट आलं. ही व्हेरिएबल आहे, एका जागेवर ते टिकून नाही आहे, कधी कसेही चेंज होतात. ही शॉर्टेस्ट फेज 1 डेची, आणि ही मात्र वन ऑफ द लॉंगेस्ट फेज म्हणजे मिनिमम 14 डेज. हे फिक्स्ड आहेत, पण लॉंगेस्ट फेज का, कारण ह्याच्यामध्ये 14 डेज कॅल्क्युलेट केले जातात किंवा एवढ्या डेजमध्ये मग यांचं पुढचं म्हणजे हा संपूर्ण एवढा जो टप्पा आहे ना, हा संपूर्ण हा इट कम्स अंडर द ल्युटियल फेज, दॅट मीन्स द सिक्रेटरी फेज. सो वन ऑफ द लॉंगेस्ट. किती दिवसांसाठी चालते, इट लास्ट फॉर 14 डेज, 14 दिवसांसाठी. म्हणजे कुठून कशी काउंट करायची, जर सपोज 28 डेजची सायकल असेल, सो फ्रॉम 15th डे ऑफ सायकल टू द 28th डे ऑफ सायकल. बट अगेन द कंडिशन इज दॅट सायकल शुड बी फॉर 28 डेज. हे असं असलं पाहिजे. नाव आफ्टर रिलीजिंग द सेकंडरी oocyte, आता ह्या केसमध्ये काय काय घडते, पहिल्यांदा आपण डायग्रामॅटिक फॉर्मकडे जाऊयात. इथून सेकंडरीपर्यंत आला मेन्स्ट्रुअल सायकल, मॅच्युअरपर्यंत आले प्रॉलिफरेटिव्ह फेज, रप्चर झाला ओव्युलेटरी फेज. रप्चर झाल्यानंतर द रिमेनिंग part or the tissue of that mature Graafian follicle, it get transformed into the corpus luteum. आणि हे प्रकार कुठे घडतोय, आपल्या सर्वात शेवटच्या फेज मध्ये. कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाले हे, कॉर्पस ल्युटियम मध्ये. कोण, जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होता, ह्यांचे जे रिमेनिंग पार्ट आहे ते रिमेन पार्ट इट गेट कन्वर्टेड इनटू द कॉर्पस ल्युटियम. आता अगदी सिम्पल सांगा, ह्याच्यामध्ये कॉर्पस ल्युटियममध्ये जर यांचं कन्वर्जन होणार असेल तर कोणता हार्मोन लागेल, आयदर आपण ग्राफवरून सांगू शकतो. ग्राफमध्ये जर पाहिला तर इथे ह्याच फेजच्या दरम्यान इथे आपल्याला हायर अमाऊंट कुणाची दिसली आहे, येलो कलरचा कर्व दिसतोय, म्हणजे ही ल्युटिनायझिंग हार्मोन आहे. नावातच काय सांगितलं आहे, कुणामध्ये कन्वर्ट होत आहेत, कॉर्पस ल्युटियममध्ये. म्हणजेच इथे हार्मोन कोणता वापरणार आहोत आपण, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. पहिल्या केसमध्ये वापरला FSH, दुसऱ्या केसमध्ये वापरला इस्ट्रोजन, तिसऱ्यामध्ये वापरला ल्युटिनायझिंग हार्मोन, आणि परत चौथ्या केसमध्ये सुद्धा कोण वापरतोय, ल्युटिनायझिंग हार्मोन इटसेल्फ. बाय नाव दिस कॉर्पस ल्युटियम इज फर्दर सिक्रेट्स. आता हा कॉर्पस ल्युटियम तर झाला, मग ह्याने काय केलं, ह्याने परत पुढे 2 हार्मोन सिक्रेट केले. आता कोणते 2 हार्मोन येणार आहेत, आता ते ओव्हरियन हार्मोन रिलीज व्हायला सुरुवात होतात. एक आहे इस्ट्रोजन आणि एक आहे प्रोजेस्टेरॉन. आता परत एकदा ग्राफकडे या. ह्या केसमध्ये ल्युटिनायझिंग हार्मोन जास्त होता, त्याने काय केलं, शिल्लक राहिलेल्या पार्टचं कन्वर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये केलं, आणि मग दिस कॉर्पस ल्युटियम इट ॲक्ट्स ॲज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड ॲज इट सिक्रेट्स फर्दर इस्ट्रोजन ॲज वेल ॲज द प्रोजेस्टेरॉन. आणि आता अगदी केअरफुली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्हीसुद्धा ह्या ल्युटियल फेजमध्ये आपल्याला लेवल त्यांच्या वाढलेल्या दिसून येतात. ह्या दोन्ही लेवल वाढल्या म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट कुठे कुठे दिसतोय, त्यांचा इम्पॅक्ट आपल्याला एंडोमेट्रियमची वॉल ही अजून प्रॉपरली फॉर्म झालेली दिसून येते. अँड दे आर शोईंग दर थिकनेस नियर अबाउट 10 mm एवढा थिकनेस आपल्याला शो करताना दिसून येतं. हे झाले सिक्रेट. आता हे जे काही आहे ह्या फेजमध्ये त्यांनी एक थिंग मेन्शन केली आहे की जर फर्टिलाइज व्हायचं असेल किंवा फर्टिलायझेशन घडायचं असेल तर ओव्ह्युलेटेड जो एग असतो तो किती ड्युरेशनमध्ये फर्टिलाइज व्हायला हवा. द ओव्ह्युलेटेड एग ह्या फेजमध्ये बाहेर पडला ना, तो पुढच्या फेजमध्ये चालला आहे. सो द ओव्ह्युलेटेड एग शुड गेट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours. 1 डेमध्ये तो फर्टिलाइज झाला पाहिजे. अदरवाईज काय होईल ते पुढे जाऊन बॉडीच्या बाहेर एक्सपेल होतील. कारण काय, तो तिथून निघाला आहे. फर्टिलाइज होण्यासाठी फर्टिलायझेशनची साईट कुठे आहे, साईट तर आहे ती ॲम्प्युला. तिथून जर ते एकदा युटेरसकडे आले ते परत मागे नाही जाणार. 24 hours फर्टिलाइज झाले पाहिजे. आता ह्या केसमध्ये 2 कंडिशन आहेत. इफ
fertilization takes place and second if fertilization does not takes place. ह्या दोन केसमध्ये काय होतं आहे ह्यांना एक थोडंसं आपण सविस्तर डिस्कस करूया. इथे दोन्हीही केस आपण पाहणार. थोडीशी जागा करूया. इथे म्हणूयात फर्टिलायझेशन होते, इथे म्हणूयात फर्टिलायझेशन डज नॉट टेक प्लेस. आता पहिल्या केसमध्ये in the absence of fertilization corpus luteum survives for 2 weeks. Absence of fertilization corpus luteum होता it still gets survived for 2 weeks. ठीक आहे. 2 weeks साठी सर्वाइव्ह होतात म्हणजे किती 14 days साठी. म्हणजे बिचारी ती एंडोमेट्रियमची जी वॉल आहे ती अजूनही विचार करते की फर्टिलाइज्ड होईल फर्टिलाइज्ड होईल फर्टिलाइज्ड होईल आणि वाट बघेपर्यंत कॉर्पस ल्युटियम तिथे 14 दिवसांसाठी तसाच आपल्याला असलेला प्रेझेंट असलेला दिसून येतो. इन केस ऑफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस. फर्टिलायझेशन झालं तर ते लगेच इम्प्लांटला जातील. नाव दिस कॉर्पस ल्युटियम रिलीजेस ओके 2 weeks अँड देन फर्दर जनरेटेड. हे वेट केला आणि जर तोपर्यंतही आले नाहीत तर हे कॉर्पस ल्युटियम हे गेट कन्वर्टेड इंटू द कॉर्पस ॲल्बिकन्स. ह्याच्याबद्दल आपण अगोदर बोललो. कॉर्पस ल्युटियम होते येलो बॉडी, कॉर्पस ॲल्बिकन्स आहेत हे व्हाईट स्कार किंवा आपण व्हाईट बॉडी म्हणतो. तिथे परत एकदा दाखवणार आहे पहिली केस. देन फर्दर दॅट कॉर्पस ल्युटियम रिलीजेस द 3 हार्मोन प्रोजेस्टेरॉन, स्मॉल अमाउंट ऑफ इस्ट्रोजेन अँड द इनहिबिन. कोण? कॉर्पस ल्युटियम. येस कॉर्पस ल्युटियम. इट सिक्रेट्स प्रोजेस्टेरॉन, it secretes little amount of estrogen and it also secretes the inhibin. नावातच सांगितलंय इनहिबिन आहे म्हणजे कुणाला ना कुणाला ते थांबवत आहेत. प्रोजेस्टेरॉन प्रेग्नन्सी हार्मोन, इस्ट्रोजेन आहे इस्ट्रोजेनची जर लेवल वाढली तर आपण इथे पाहिली होती पहा इस्ट्रोजेनची लेवल वाढली तर ते काय करतात ओव्ह्युलेशनला हेल्प करतात. कारण का आहे ओव्ह्युलेशन होईल तेव्हा तर सेकंडरी oocyte बाहेर पडेल आणि सेकंडरी oocyte जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच जाऊन तो मेल गॅमेट बरोबर फ्यूज होईल आणि तो फ्यूज होईल तेव्हा जाऊन ते फर्टिलायझेशन होईल. पण ह्यांना हे माहितीच नाही आहे. इथे फर्टिलायझेशन होत नाही आहे. कॉर्पस ल्युटियम वाट पाहून थकला. किती वेळ वाट पाहिली त्याने 2 weeks. तरी फर्टिलायझेशन नाही झालं तर बिचारा कशामध्ये कन्वर्ट झाला ॲल्बिकन्समध्ये. आणि तो काय करतो 3 वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करतो. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन अँड इनहिबिन तिघांचाही रोल आहे. अँड नाव अंडर देअर इन्फ्लुएन्स परत एकदा दॅर इज अ डेव्हलपमेंट. आता ह्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये ह्यांची परत डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होताना दिसून येते. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन अँड इनहिबिन दे फर्दर ग्रो एंडोमेट्रियल ग्लँड्स. देन दॅट ग्लँड बिकम्स कॉइल. एंडोमेट्रियम ग्लँड सांगितल्या ग्लँड ग्रो झाल्यात कॉइल झाल्यात अँड दे स्टार्ट द युटेराईन सिक्रिशन. ग्लँडचं सिक्रिशन स्टार्ट केलं त्यांनी. कुणी? ह्या ठिकाणी एंडोमेट्रियमच्या ज्या ग्लँड आहेत ह्या फॉर्म झाल्या देन ह्या कॉइल झाल्या आणि ते त्यांचं सिक्रिशनला सुद्धा स्टार्ट करतात. नाव इनहिबिन. ओके चला पुढे पाहूयात इनहिबिन कुठे दिलं आपल्याला. आता ह्या केसमध्ये मात्र हे एंडोमेट्रियमची ग्लँड फॉर्म झाली, कॉइल झाली, सिक्रिशन झाले, सगळ्या सेल लेअर फॉर्म झाले. म्हणजे ह्या केसमध्ये त्यांचा थिकनेस मात्र आपल्याला हायर दिसला. थिकनेस किती दिसला आपल्याला? थिकनेस त्या बॉलचा दिसला आपल्याला 10 mm एवढा सर्वात हायेस्ट थिकनेस आपल्याला तिथे दिसला. आता इनहिबिन काय करतं याच्यावरती फोकस करूया. ह्याचा रोल कळाला. प्रोजेस्टेरॉनचा प्रेग्नन्सी हार्मोन आहे. होतच नाही फर्टिलाइज म्हटल्यावरती. इस्ट्रोजेन काय होते? ह्या इस्ट्रोजेननी काय केलं होतं ओव्ह्युलेशनला हेल्प करतात. ओव्ह्युलेटरी फेजमध्ये इम्पॉर्टंट जर आपण कोणता पाहिला असेल ह्याच्या इन्फ्लुएन्समध्ये ल्युटेनायझिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्समध्ये काय झालं होता की रप्चर झाले होते. रप्चर होतील त्याच्यानंतर तर आपल्याला काय दिसेल त्यांच्यामध्ये चेंजेस दिसेल म्हणजे जो oocyte आहे तो जाऊन मेल गॅमेटबरोबर फ्यूज होईल. आता पाहूयात इनहिबिन काय करतात. इनहिबिन हा रोखतोय कुणाला रोखतोय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला. नाही रोखलं तर काय होईल? आपल्याला आता ह्या शेवटच्या फेजमध्ये परत फॉलिक्युलर डेव्हलपमेंट नको आहे ना. वेट कुणाचा करतायत? फर्टिलायझेशन होण्याचा वेट करतात ते. मग अशा केसमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला रिलीज होऊन न देण्यासाठी हा हार्मोन हेल्प करतो इनहिबिन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होत नाहीयेत म्हणजेच ही फॉलिक्युलर डेव्हलपमेंट दिसत नाही. इज दॅट क्लिअर? सेकंड थिंग जर रिलीज झाला तर काय होईल?
तर इकडे परत ही डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होईल आणि ही डेव्हलपमेंट झाली तर परत सेकंडरी ओसाईट येईल. सेकंडरी ओसाईट नकोच आहे, कारण तोपर्यंत काय करायचं आपल्याला, वेट करायचं आहे. जर फर्टिलाइज झाला तर शेवटच्या फेजमध्ये त्या फिटसच्या ॲकोमोडेशनसाठी स्पेस हवी, त्याला इम्प्लांट होण्यासाठी एंडोमेट्रियमची वॉल हवी, त्याच्या फिडिंगसाठी फर्दर जे काही नरिशमेंट आहे त्याच्यासाठी त्याला सर्टन सिक्रीशन हवे आणि हे सगळे प्रोव्हाइड कोण करून देत आहेत, तर शेवटची फेज करून देतात आणि म्हणून इट इज वन ऑफ द लॉंगेस्ट फेज सांगितली जाते. नाव आता हे इनहिबिन यांना थांबवत आहेत, ह्याची दोन कारणं सांगितलीत. एक म्हणजेच ते जे काही इम्प्लांटेशन आहे, इम्प्लांटेशन, अँड द सेकंड वन इज इम्प्लांटेशन अँड द फर्टिलायझेशन. ओके, तेच सांगितले, अँड फर्टिलायझेशन. ह्या दोघांसाठी हे हेल्प करतात. केव्हा इनहिबिन ह्यांना थांबवेल तेव्हा, म्हणजे हे नको आहेत, हे हवे आहेत. हे खिचपीट झाली का जरा, आपण काय करूयात, परत एकदा ह्याला कन्सिडर करूयात. सर्वात लॉंगेस्ट फेज होती आपल्याला कळाली, किती डेजची आहे ती पण कळाली, 14 डेजची आहे. आता याच्यामध्ये काय झालं, घडतंय काय, जे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होते हे बर्स्ट झाले, त्याच्यात रिमेनिंग पार्ट काय झाला, हा कन्वर्ट झाला कॉर्पस ल्युटियममध्ये. आपलं लक्ष इथे असलं पाहिजे, लास्ट फेज चालू आहे. कॉर्पस ल्युटियम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन, ते अजून दोघांना सिक्रेट करतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओव्युलेशनचं टायमिंग 24 आवर्स आहे. व्हॉट इफ द फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस, फर्टिलायझेशन नाही होते तर कॉर्पस ल्युटियम स्टील गेट सर्वाइव फॉर द नेक्स्ट 2 weeks, that means the 14 days, and then it get transformed into the white body or the white scar called as the corpus albicans. By that time it start to secrete the 3 hormones, progesterone, estrogen and inhibin. तिघे हेल्प करतात. इनहिबिन हेल्प टू स्टॉप द सिक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे सिक्रेट झाले तर फॉलिक्युलर फेज स्टार्ट होईल, जी आपल्याला नाही करून द्यायची. का, कारण ह्यांना जर थांबवलं तर इन केस हे वाट पाहतात ना, ह्यांना नाही माहिती त्या फेजला इंटरनली, त्यांना माहिती आहे का की बाबा इकडे कुठे फर्टिलायझेशन झालं आहे, ते काय करतात, ह्यांना थांबवतात, जेणेकरून जर फर्टिलायझेशन झालेलं असेल तर ते फर्टिलायझेशन होण्यासाठी आणि त्यांना युटेराइनच्या वॉलवरती इम्प्लांट करण्यासाठी हेल्प करतात. फर्टिलायझेशन जर झालं नाही तर, आता जाऊयात इफ फर्टिलायझेशन इज गेट टेक्स प्लेस. सो जर सेकंडरी ओसाईट ओव्हरीमधले रिलीज झालेली फेलोपियन ट्यूबकडून चालले, मेल जर्म सेल्स आले, फ्यूज झाले इथे कुठेतरी आणि फर्टिलाइज झाले. फर्टिलाइज झाल्यानंतर त्यांना इम्प्लांट करण्यासाठी HCG हार्मोन उपयोगाला येतो. इट्स अ सेकंडरी oocyte. दॅट सेकंडरी oocyte इज गेट फ्यूज्ड विथ द मेल गॅमिट. मेल गॅमिट बरोबर फ्यूज झाले म्हणजे त्यांचं झालं फर्टिलायझेशन आणि हे फर्टिलायझेशन होऊन इम्प्लांट होण्यासाठी HCG हार्मोन हेल्प करतं. अजून एक नवीन हार्मोन ॲड झाला, ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉफिक हार्मोन असा आहे तो. येस, गोनॅडोट्रॉफिक हार्मोन. हे काय करतात, दे इन्क्रीज द लाईफ ऑफ कॉर्पस ल्युटियम. का वाढवायची, कारण त्यांचं ॲल्बिकन्समध्ये कन्वर्जन होऊ नये म्हणून. हे समजतंय का? हा खालचा छोटासा पार्ट आहे, हा थोडासा कॉम्प्लेक्स वाटेल तुम्हाला, पण हा तेवढा कॉम्प्लेक्स नाही आहे. थोड्याशा अजून एक पुढच्या 2 गोष्टी बोलूयात आणि मी परत एकदा शेवटच्या फक्त हार्मोनवरती फोकस करणार आहोत आपण. आता बऱ्याच वेळेला कसं ओळखतात, वेदर दॅट फिमेल और मदर इज प्रेग्नेंट और नॉट, इट गेट टेस्टेड बाय द प्रेग्नन्सी किट अँड दॅट प्रेग्नन्सी किट दे आर शोईंग द प्रेझन्स ऑफ हार्मोन, आयदर इट कम्स इन द मॅटर्नल ब्लड और द मॅटर्नल युरिन. युरिनमध्ये सुद्धा ह्या हार्मोनची लेवल वाढलेली दिसते, और जर त्या मदरचं ब्लड जरी चेक केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये ह्या हार्मोनची लेवल, द प्रेझन्स ऑफ दिस हार्मोन HCG ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन हा जर त्या मदरच्या ब्लडमध्ये किंवा युरिनमध्ये ह्याचा प्रेझेन्स जर आढळला तर मात्र ते प्रेग्नेंट आहेत असं कन्सिडर केलं जातं. रॅदर इट गेट कन्फर्म. फर्स्ट थिंग. द सेकंड थिंग हॅज मेन्शन इज फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस इन द नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल गेट स्टार्ट. ओके. आणि जर सपोज फर्टिलायझेशन झालं नाही, म्हणजे हीच केस, फर्टिलायझेशन नाहीच झालं तर काय होईल, पुढे आपली ही जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ना ती कंप्लीट होईल. आता येऊयात आपण परत शेवटच्या पार्टकडे. एवढाच छोटासा पार्ट होता हा. कंप्लीट आपला मेन्स्ट्रुअल सायकलचा पार्ट आहे. काय काय आहे एकदा लक्षात येते. 4 फेज समजलेत, मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह और फॉलिक्युलर, देन ओव्युलेटरी आणि सिक्रेटरी.
पहिली कळाली, ब्लड फ्लो गेला. ह्याच्यामध्ये मला काय लक्षात ठेवायचं होतं, प्रोस्टाग्लॅन्डिन आले, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी झाले. मग फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे प्रायमॉडियलपासून ते सेकंडरी फॉलिकलपर्यंत जाऊन पोहोचले, फिनिश. किती डेजची, काय, किती थिकनेस, सगळं माहिती आपल्याला, हार्मोन फक्त. सेकंड केसमध्ये जेव्हा आपण प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये आलो, तर ह्या फेजमध्ये काय झालं, जे काही सेकंडरी फॉलिकल्स होते, सेकंडरी फॉलिकल्स मॅच्युअर होऊन मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल झाले, यांनी सिक्रेट काय केलं, इस्ट्रोजन सिक्रेट केलं. आणि ह्यांच्या इस्ट्रोजन सिक्रिएशनमुळे आता तिसरी फेज घडणार आहे, ती म्हणजेच काय, म्हणजे ॲक्च्युली हे पण आहेत, म्हणजे यांची पण लेवल हाय आहे. इस्ट्रोजन जर पाहिला तर हा सुद्धा हाय आहे. आणि सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे ल्युटेनायझिंग हार्मोन, म्हणजे तिसऱ्या फेजमध्ये ह्या दोन्ही हार्मोनचा रोल आहे. ल्युटेनायझिंग हार्मोनमुळे तो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर होतो आणि आतमधला जो सेकंडरी ओसाइट आहे तो रिलीज होतो. तिसऱ्या केसमध्ये आपण अशा पद्धतीने पाहिले होते. हे समजत आहेत इथे ल्युटेनायझिंग हार्मोन. आता डिरेक्टली वेळेत आपण चौथ्या फेजमध्ये, लॉंगेस्ट आहे म्हणून याच्यामध्ये फार असा गोंधळ आहे. लॉंगेस्ट सांगितले, ह्याच्यामध्ये काय सांगितलं की 14th डेला दिसते, म्हणजे 14 डेजची आहे, नॉट 14th डे. 15th पासून 28पर्यंत सर्वात लांब वेळ चालणारी ही जी फेज आहे ती सिक्रेटरी किंवा ल्युटियल फेज आहे, सर्वात शेवटची. ओव्हरीच्या फेजमध्ये काय बदल दिसतोय, ओव्हरीच्या सायकलमध्ये तिथे सांगितले आपण की कॉर्पस ल्युटियम आहेत, हे काय करतात, कॉर्पस ल्युटियम हे सर्वाईव्ह करतात 2 वीकपर्यंत. जर नाही फर्टिलाइज झाले तर काय करतील, ते कन्वर्ट होतात कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये इथे. आणि मग मात्र हे कॉर्पस ल्युटियम 3 हार्मोन सिक्रेट करतात, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन अँड इनहिबिन. हे दोन्ही पण गरजेचे आहेत, आपण याच्या अगोदरच पाहिले. एक प्रेग्नन्सी हार्मोन होता, एक बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्ससाठी आहे, फॉलिक्युलरच्या डेव्हलपमेंटसाठी आहेत पुढे. अँड देन जो इनहिबिन आहे तो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला थांबवतोय. म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोणासाठी होता, मेन्स्ट्रुअल सायकलसाठी होता. म्हणजे मेन्स्ट्रुअलला काय करतात, ते स्टॉप करतात, त्याला स्टॉप करतात, म्हणजे शेवटची ल्युटियल फेज आहे ती स्टॉप आहे. ह्याला थांबवलं म्हणजे 2 चान्स, एक तर फर्टिलायझेशन होईल आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते मदरच्या वूम्बमध्ये जाऊन तिथे इम्प्लांट करता येईल, याच्यासाठी इनहिबिन बिचारा काम करतोय. हे समजलं. बरं, हे सगळं होत असताना हे 3 हार्मोन रिलीज होतात. हे तोपर्यंत इथे युटेराईनमध्ये काय काय करतात, ही जी काही युटेराईनची वॉल आहे ह्यांच्या ग्लँड फॉर्म झाल्या, कॉईल झाल्या आणि यांनी सिक्रिशन पण स्टार्ट केलं. म्हणजे ह्या युटेराईनला असं वाटलं की आता फर्टिलाइज होणार आहे, ते इम्प्लांट होणार आहे. मग इम्प्लांट होण्यासाठी FSHने मध्ये लुडबुड करू नये म्हणून त्यांना अबॉर्ट केलं किंवा त्यांना रिलीज होऊन दिलं नाही, कुणी, इनहिबिनने. आणि मग मात्र ते जेव्हा तो जो काही फिटस असेल तो इम्प्लांट होईल तेव्हा त्याला फीडिंगसाठी, त्याला नरिशमेंटसाठी काय, तर त्यासाठी मस्त वॉल तयार करून ठेवली एंडोमेट्रियमची परत त्याला खूप सारे वेगवेगळे जे ग्लँड सिक्रिशन असतील ते तयार करून ठेवले, जेणेकरून इम्प्लांट झाला तरी त्याचं पुढचं फिडिंग चालू राहील. आणि जेव्हा त्यांना समजतं की हे असं काहीच होत नाही, म्हणजे फर्टिलायझेशन होतच नाही आहे, तेव्हा मात्र काय सुरू झाली, परत मेन्स्ट्रुअल सायकल. जर ते फर्टिलायझेशन होणार असेल तर तिथे आपल्याला एक हार्मोन दिसतो, ह्युमन कोरियोनिक gonadotropin hormone, and the presence of this hormone HCG, the presence of this hormone either in maternal blood as well as in urine, they confirms the pregnancy. नसेल तर काय होईल, परत मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होईल. असेल तर त्यांनी तयारी करून ठेवली, नसेल तर मेन्स्ट्रुअल स्टार्ट होईल म्हणजे बिचारी एवढी जी मेहनत करून ठेवली होती, वॉल वगैरे तयार करून ठेवली, परत रप्चर होईल आणि परत सुरुवात झाली, इथून तुटलं. हार्मोन किती गेले, पहिल्या केसमध्ये मेन्सेसमध्ये गेले, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन गेला. हे दोन्ही पण कसे होते, दोन्ही पण लो होते. पहिली फेज संपली, मी फक्त हार्मोनबद्दल बोलते, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण त्यांच्या बाकीच्या प्रत्येक गोष्टींबद्दल बोललो. दुसरी फेज होती प्रॉलिफरेटिव्ह फेज. ह्या प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये आपण असं सांगितलं की सेकंडरीपासून हे मॅच्युअर झाले अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजेन, इस्ट्रोजेन वाढला. दुसऱ्या केसमध्ये कोणता हार्मोन वापरला, दुसऱ्या फेजमध्ये इस्ट्रोजेनची लेवल वाढली. पुढे ओव्ह्युलेशनमध्ये आता काय झालं, याच्यामध्ये याची लेवल खूप जास्त आहे, इस्ट्रोजेन पण जास्त आहे, इस्ट्रोजेनची लेवल पण जास्त आहे आणि ल्युटिनायझिंग हार्मोनची पण लेवल जास्त आहे. ह्याच्यामुळे काय झाला, मॅच्युअर ग्राफियन ब्रेक झाला, आतमधला ओसाइट रिलीज झाला. रिलीज होणे म्हणजे ओव्ह्युलेशन 14 डेला झालं, ह्याचं काम संपलं. आता पुढे ही मात्र लॉंगेस्ट फेज सांगितले. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्यांचं कन्व्हर्जन अगेन हे इथे हायच आहेत, यांचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये होतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. हे ल्युटिनायझिंग हार्मोन
14 डेजपर्यंत सर्वाईव्ह करतात, अदरवाईज त्यांचं कन्वर्जन होतं कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये. ॲल्बिकन्समध्ये कन्वर्जन झाल्यानंतर हे तोपर्यंत 3 हार्मोन रिलीज करतात. इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्टेरॉन आहेत, पाना इथे इस्ट्रोजेन पण वाढला, प्रोजेस्टेरॉन पण वाढला. कॉर्पस ल्युटियम कुठे गेला, इथे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि अजून एक इनहिबिन असतो. तो इनहिबिन काय करतो, हे जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत ह्यांना थांबवतो. तिसऱ्या केसमध्ये जर फर्टिलायझेशन झालं नाही तोपर्यंत कॉर्पस ल्युटियमने 3 हार्मोन रिलीज केले. इकडे हे पूर्ण एंडोमेट्रियमची जी ग्लँड, वॉल सर्व रेडी तयारी करून ठेवली. हे पण सर्व तयार झाले, थिकनेस एवढी फॉर्म झाली. इथे 2 हार्मोनमध्ये काय झालं, ओव्हरीमध्ये काय झालं, युटेराईनच्या वॉलमध्ये काय झालं, हे सर्व थर्ड फेजमध्ये आपण पाहतोय. इथे काय झालेत, इथे जर आपण पाहिलं तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची लेवल कमी ठेवली कुणी, इनहिबिनने. त्याच्यामुळे काय झालं, कॉर्पस ल्युटियम जे आहे ते सर्वाईव्ह करतात अजून 2 वीकसाठी. इथे काय झालं, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन दोघांची लेवल अप झाली आणि इनहिबिनने ह्याला सुद्धा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला कमी ठेवले. करेक्ट. देन त्याच्यानंतर बाय दॅट टाईम त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली की आता फर्टिलायझेशन होऊन येणार आहे आणि ते त्या वॉलवरती इम्प्लांट होईल. मग त्यांना जेवढी रिक्वायरमेंट होती ती वॉल रिपेअर झाली, पूर्ण नव्याने फॉर्म झाली, ग्लँड फॉर्म झाल्या, लेअर तयार केले, सिक्रिशन पण स्टार्ट केले, 10 mm तयार करून ठेवली. अँड वेन दॅट फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस, सो फर्दर इट स्टार्ट टू रप्चर. दॅट मीन्स देर इज अ स्टार्ट ऑफ मेन्स्ट्रुअल फेज. परत एकदा मेन्स्ट्रुअल फेज स्टार्ट होते. आणि जर सपोज फर्टिलायझेशन झालं असेल तर कोणतं हार्मोन दिसेल, HCG, ह्युमन कोरिओनिक गोनेडोट्रॉफिक हार्मोन. आणि ते ब्लडमध्ये किंवा युरिनमध्ये दिसलं तर ते कन्फर्मेशन देतं आपल्याला. ते कन्फर्मेशन देतात म्हणजे परत मेन्स्ट्रुअल फेज चालू होईल का, नाही. मग ही मेन्स्ट्रुअल फेज सस्पेंड होते किती वेळासाठी, 9 मंथसाठी सस्पेंड होते. फर्दर ती अजून सस्पेंड होऊ शकते लॅक्टेशनच्या पिरियडमध्ये. अँड देन त्याच्यानंतर परत एकदा ह्यांचा हा असा सर्क्युलर पार्ट स्टार्ट होतो. ग्राफ काढणार तुम्ही, रफ लेक्चर पाहून झाल्यानंतर, नोट्स वगैरे पाहून झाल्यानंतर एकदा रफ ग्राफ काढणार. हार्मोन कुठे काय घडतंय, कोणत्या पार्टमध्ये गोनेडोट्रॉफिक हार्मोन कसे इम्पॅक्ट करतात, ओव्हरीजमध्ये काय काय चेंजेस चाललेत, ओव्हरियन हार्मोनचं बाबा कसं चाललं आहे, युटेराईन सायकलमध्ये किंवा त्या युटेराईनच्या वॉलमध्ये काय काय चेंजेस दिसत आहेत, फेजेस लर्न झाले, डेज तर आपल्याला अगदी बाय हार्ट लर्न झालेत. म्हणजेच हा मेन्स्ट्रुअल सायकलचा पूर्ण टप्पा आत्ता आपला इथे क्लिअर झालेला आहे. हे समजतंय? ओके, नेक्स्ट पार्ट विल टेक अप इन अवर नेक्स्ट लेक्चर ओनली. थँक्यू.